आता जमिनीवरचं युद्ध थांबलेलं आहे, पण जो डिप्लोमॅटिक चेस सुरू झालेला आहे, बुद्धिबळ सुरू झालेलं आहे, त्याच्यामध्ये भारताचं स्थान आपण कसं पाहता? त्यावेळेला ही अत्यंत निर्णायक अशी लढाई झाली आणि ती 3-4 दिवसातच संपली. त्यामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये खूप आमूलाग्र बदल झाल्याचं जाणवतंय. विशेषतः पहिल्या दिवसाचं जे हवाई युद्ध झालं, तर ते परंपरागत हवाई युद्धासारखं नव्हतं. तर ते व्हिडिओ गेम सारखं युद्ध होतं. रात्री 1 वाजता विमानं उडाली. अगदी आपण कुठं आहोत त्याची बिलकुल शक्यता बाहेर पाहिल्यानंतर नव्हती. आपण कुठं आहोत आणि सरहद्द कुठं आहे हे फक्त पायलटच्या कॉकपिट मधल्या ग्लास स्क्रीनवर दिसत होतं आणि त्या स्क्रीनवर शत्रूची विमानं येत आहेत, कुठल्या दिशेने येत आहेत, किती लांब आहेत याचा अंदाज होता. आणि ही सगळी चकमक 1 तासाच्या आत संपली आणि त्यामध्ये जवळजवळ 125 विमानं त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. हे मला वाटतं दुसऱ्या महायुद्धानंतरची बहुतेक सर्वात मोठी हवाई लढाई होती.